सर्व सुखा
दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गोन गायीन आवडी, हेची माझी सर्वोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गोन गायीन आवडी. रामकृष्ण. हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गोन गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल.
दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन अभडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा देवा तोचे गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी जयांचे केली स्मरण होय शुक्रविद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रश्नी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे जगद्गुरु देहोनिवासी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून महाराजांनी मागणी केलेली भगवान परमात्म्याकडून नामचिंतनाची सेवा पुण्य पवित्र भूमी महागाव या पवित्र भूमीमध्ये भगवंताच्या कृपाप्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यानं परंपरेनं चालत आलेली ही सेवा आपलं ग्रामदैवत महारुद्र मारुत्र यांच्या दरबारात त्यांच्या प्रांगणामध्ये याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि सातत्यानं रामकृष्ण हरी 6 दिवस सेवा झाली। आज 7व्या दिवसाची पूजेच्या कीर्तनाची ही परंपरा आहे। गुरुवर्य मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुतराव महाराज, गुरुवर्य कोणजी बापू आदी म्हणजे जे काय महात्म्य होऊन गेलेत त्यांनी ही प्रथा तुम्हा आम्हाला घालून दिलेली परंपरा आहे। म्हणून माऊली ही चिंतन करतात एथ वडिले जे जे करीती दया नाम धर्म ठेविती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ तुम्ही सामान्य नाही ते तितकंच खरं आहे। विठ्ठल तुम्ही सामान्य नाही रामकृष्णारी ही सेवा बोबड्या बोलाची आहे। जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोषाचा प्रघात कसा आहे। गादी नारद महर्षीची आहे आणि इथं उभं राहिल्याच्या नंतर इथं बोबडं जरी बोलू लागलं तरी हे मायबाप त्याचा स्वीकार करीत असतात। रामकृष्ण हरी म्हणून तुम्ही अधिकारी आहेत। सर्व गुणीजन भजनी मंडळी गावातील पंचक्रोशीतील आणि विशेष म्हणजे हरिभक्तीपरायण भागवताचार्य महाराज सरासरी भेटच होत नाही, पण आज ते कीर्तनाला उभं राहिलेले आहेत। रामकृष्ण हरी विशेष आनंद आहे आम्हाला। मृदंगाचार्य महाराज, तुम्ही सर्व गुणीजन भजनी मंडळी आणि समोर बसलेले मायबाप म्हणजे भक्तीचे अधिकारी आहेत। साधू संतांनी आपल्याला चिंतन केलेले नवविध भक्ती आहे। नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे आणि त्या भक्तीचे अधिकारी म्हणजे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तव दुबळा रचित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारा